नमस्कार. आज आपण दिवाळीच्या फराळातला खुसखुशीत, कुरकुरीत असा चवदार चिवडा बनवून घेणार आहोत आणि ते देखील माझ्या पद्धतीने, सगळ्यात सोप्या पद्धतीने. तर हा तयार झालेला आहे चिवडा. तर चला जास्त वेळ न घालवता आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. एका मोठ्या पॅनमध्ये मी पोहे घेतलेले आहेत, भाजके पोहे. कढीपत्ता धुवून घेतलेला आहे. एका प्लेटमध्ये मी लसूण बारीक चिरून घेतलेला आहे. 10 ते 12 हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहे. खोबरं, शेंगदाणे, डाळवं आणि सोबतच काजूचे तुकडे घेतलेले आहेत. आणि हे जे पोहे आहेत ना, तर हे भाजके पोहे आहेत. तर जवळपास इथे मी 200 ग्रॅम घेतलेले आहेत हे. आणि यामध्ये आपण 200 ग्रॅमच कुरमुऱ्याचा वापर करणार आहोत. तर सगळ्यात सुरुवातीला काय करायचं, हे भाजके पोहे जे आहेत ना, तर ते आपण चाळून घेणार आहोत. कारण की काय असतं, की या पोह्यांमध्ये ना याची पावडर तयार झालेली असते, चुरा तयार झालेला असतो. तर तो आपल्याला काढून टाकायचा आहे चाळून. तर आता इथे मी हे सगळे पोहे चाळून घेते. आता भाजके पोह्यांमध्ये ना 2 ते 3 प्रकार मिळतात, जो चिवड्यासाठी आपल्याला हवा असतो. तर भाजके पोहे जर म्हटले ना, तर आता हा जो मी पोहा घेतलेला आहे, तो साधारणपणे चपटा घेतलेला आहे. जसं की कॉर्नफ्लेक्स कसे असतात, तर त्या टाईपचे हे कुरमुरे आहेत. कुरकुरीत आहेत, त्यामुळे मला याला सुरुवातीला भाजण्याची आवश्यकता वाटत नाही. तरी देखील आपण फोडणीमध्ये हे घालून व्यवस्थित आपण परतून घेतल्यानंतर आणखीनच ते कुरकुरीत होतील. तर दगडी पोहे मिळतात साधारणपणे, त्यामध्ये पण 2 प्रकार येतात. आणि आता हे जे पोहे घेतलेले ह्याला देखील भाजके पोहेच मिळतात, पण हे साधारणपणे चपटे असतात. आणि पातळ पोहे देखील मिळतात. तर आज आपण पातळ पोह्याचा चिवडा न करता भाजके पोह्यांचा चिवडा करणार आहोत. कुरकुरीत आहेत पोहे, याला अजिबातच आता मी भाजून घेणार नाही, डायरेक्ट आता फोडणी देऊन घेणार आहे. तर आता इथे मी एक मोठं टोप ठेवलेलं आहे. मोठा टोप घ्यायचा, कारण की व्यवस्थित मिक्स करायला आपल्याला मिळतं. आता या टोपामध्ये जवळपास लहान वाटी भरून मी तेल घातलं होतं. तेल छान गरम झालं की यामध्ये मोहरी घालून घेतलेली. मोहरी छान तडतडू द्यायची, नाहीतर मग दाताखाली ती चांगली वाटत नाही. आणि यामध्ये बारीक चिरलेला लसूण, बारीक चिरलेली हिरवी मिरची व्यवस्थित परतून घ्यायची आहे. आता या फोडणीमध्ये आपण लसूण, हिरवी मिरची, कढीपत्ता घालणार आहोत आणि त्यामध्ये पाण्याचं प्रमाण असतं आणि म्हणून आपला चिवडा नरम पडू शकतो. तर तसं होऊ नये म्हणून आपण काय करणार आहोत, या फोडणीमध्ये जवळपास आपण थोडंसं मीठ घालणार आहोत. तर इथे मी अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे. मीठ काय करतं, लसूण, हिरवी मिरची, कढीपत्ता यातील सगळंचं सगळं पाणी काढून टाकतं आणि मस्त कुरकुरीत असं ही फोडणी तयार होते. कुठेही आपला चिवडा संपेपर्यंत नरम पडत नाही. आता यामध्ये स्वच्छ धुवून ठेवलेली कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत भरपूर अशी. चिवडा म्हटला की त्यामध्ये भरपूर कढीपत्त्याची पानं घालायची, खूप खमंग अशी चव येते. आणि लसूण देखील घालायचं जर तुम्ही खात असाल तर. तर लसूण देखील मी इथे नेहमी घालते आणि खूप छान अशी चव तयार होते या चिवड्याची. आता हे मी पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घेणार आहे. इथे कुठेही गॅस मी मध्यम किंवा वाढवलेला नाहीये. स्लो आचेवरतीच आपल्याला हे सगळं काम करायचंय. म्हणजेच आपला हा जो चिवडा आहे ना, खूप छान असा कुरकुरीत बनून तयार होणार आहे. जितकं आपण स्लो आचेवरती कढीपत्ता, लसूण, त्याबरोबरच हिरवी मिरची जर आपण परतून घेऊ ना, तितकी ती कुरकुरीत होते. आता यामध्ये आपण सगळ्यात शेवटी शेंगदाणे, खोबरं, डाळवं आणि काजूचे तुकडे घालून घेणार आहोत. आता तसं बघायला गेलं तर या फोडणीमध्ये कढीपत्ता, हिरवी मिरची आणि लसूण तसं पाहायला गेलं तर नरमच आहेत. आणखीन ते कुरकुरीत फ्राय झालेले नाही. पण यामध्येच आपल्याला हे सगळं जिन्नस घालून घ्यायचंय. म्हणजे हे कुरकुरीत होईपर्यंत डाळवं, शेंगदाणे आणि काजू, खोबरं व्यवस्थित परतलं जातं. आता हे परतण्यासाठी मंद आचेवरती मला जवळपास 5 ते 6 मिनिटं लागली आणि 5 ते 6 मिनिटांमध्ये पटकनच हे परतून तयार झालेलं आहे. आता याला छान सोनेरी रंग आलाय आणि परतत असतानाच आपल्याला जाणवतंय की शेंगदाणे, खोबरं बऱ्यापैकी आता सोनेरी होत चाललेले आहे आणि आतून छान असं भाजलं गेले ते. आता यामध्येच मी हे जे चाळून घेतलेले भाजके पोहे होते, तर ते घालून घेतलेले आहेत आणि याला आता आपण या फोडणीसोबतच मिक्स करून घेणार आहोत. गॅस इथे स्लोच ठेवलेला आहे, कुठेही आपल्याला मध्यम किंवा वाढवायचं नाहीये. आता स्लो आचेवरतीच या फोडणीमध्ये मी हे पोहे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे, भाजके पोहे. आणि व्यवस्थित मिक्स केल्यामुळे काय होतं, मंद आचेवरती हे जवळपास 3 ते 4 मिनिटं परतत राहायचं, खालीवर करत राहायचं. म्हणजे यामध्ये जर थोडंफार काही पोह्यांमध्ये नरमपणा आपल्याला जर वाटत असेल, तर तो सगळ्याच्या सगळं निघून जाईल आणि कुरकुरीत असा हा चिवडा तयार होईल. आता ह्याचा जो मसाला आहे ना, तो आपल्याला तयार करून घ्यायचा आहे चिवड्याचा आणि तो देखील घरगुती पद्धतीने. आता इथे ना मी मिक्सरच्या भांड्यामध्ये
1 चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, त्याचप्रकारे 1 चमचा जिरं, 1 चमचा मीठ, 1 चमचा साखर आणि अर्धा चमचा हिंग घेतलेलं आहे आणि ते व्यवस्थित आपल्याला त्याची पावडर करून घ्यायची. आता जिरं हे मी कुठेही भाजून घेतलेलं आणि कच्चच वापरलेलं आहे. आता यामध्ये तुम्हाला आणखीन चव वाढवायची असेल तर थोडीशी बडीशेप धण्याचा वापर देखील करू शकता. आता यामध्ये तोच बाउल भरून मी चाळून घेतलेले कुरमुरे घातलेले आहेत. तुम्हाला जर फक्त पोह्यांचाच चिवडा करायचा असेल, तर तुम्ही फक्त पोह्यांचा चिवडा करू शकता. पण माझ्याकडे कुरमुरे शिल्लक होते आणि म्हणून मग मी विचार केला, की या पोह्यामध्ये घालून देऊ. मस्त पोह्यांचा आणि कुरमुरे जर घातले, तर खूप छान असा कुरकुरीत असा चिवडा तयार होतो. आता हे दोन्ही जिन्नस मी पुन्हा 3 ते 4 मिनिटांसाठी मंद आचेवरती परतून घेते आणि 3 ते 4 मिनिटांसाठी परतून घेतल्यानंतर आपण चेक करून घ्यायचे. तर हे जे कुरमुरे नंतर मी घातलेले, तर ते कसे आपले तयार झाले आहेत, किंवा कुरकुरीत असे तयार झालेले आहेत. लगेचच पावडर होते बोटांनी केली तर. आता हे तयार झालेलं आहे. यामध्ये आता सगळ्यात शेवटी आपल्याला मसाला घालून घ्यायचा आहे. गॅस बंद केलेला आहे. गॅसवरून टोप आपण खाली उतरून घेऊया. थोडीशी याची या पोह्यांमधली जी वाफ आहे ना तयार झालेली गरम वाफ, ती आपण काढून घेणार आहोत आणि मग थोडंसं गरम असताना नंतर आपण हा मसाला यामध्ये घालून घेणार आहोत. आता यामध्ये हा मसाला जो मी तयार करून घेतलेला ना, तो सगळाच घालणार आहे. आता तिखट आणि हळद, मीठ, साखर हे आपल्या चवीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता. कारण की पोह्याचं, कुरमुऱ्याचा अंदाज घेत तुम्हाला हे सगळं वापरायचं आहे. तर इथे मी 200 ग्रॅम भाजके पोहे, 200 ग्रॅम कुरमुरे असं घेतलं होतं. म्हणजे जवळपास 400 ग्रॅम हे तयार झालेलं आहे पोहे आणि कुरमुरे आणि बाकीचं जिन्नस जे पडलेलं आहे ते वेगळं. म्हणजे जवळपास हा जो चिवडा आहे ना 600 ते 700 ग्रॅम च्या आसपास किंवा त्यावर तयार झाला असेल. आता यामध्ये मी सगळा मसाला घालून घेतलाय आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते. आता हा मसाला एकजीव करून घ्यायचा आहे या कुरमुऱ्यामध्ये, त्यामुळे व्यवस्थित मिक्स करणं गरजेचं आहे. आता हा जो मसाला होता ना, त्यामध्ये कुठेही मी चाट मसाला किंवा मग आमचूर पावडर वगैरे घातलेली नाहीये. जर तुम्हाला आवडत असेल तुम्ही घालू शकता. रेडीमेड मसाले देखील मिळतात. पण मी कधीही रेडीमेड मसाला वापरत नाही कारण की त्याला आंबटपणा जास्त असतो. आता हा चिवडा तयार झालेला याला एका बाउलमध्ये काढून घेते. मस्त खमंग कुरकुरीत सोप्या पद्धतीने चिवडा तयार करून झालेला आहे. तर रेसिपी आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपी सहित. तोपर्यंत बाय.